औसा तालुक्यातील भंगेवाडी येथील सारोळा देवग्राम रस्त्याला जोडणारा व औसा शहराकडे जाणारा शेत रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीस पडलेला आहे। गावातील 80% शेतकऱ्यांना दररोज वापरात असणारा हा शेत रस्ता चिखलमय झालेला आहे। त्या रस्त्यात मोठे खड्डे पडलेले असून शेतकऱ्यांना पायी चालत जाणे तर अशक्यच आहे। पण बैलगाडी अथवा ट्रॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। पेरणी करण्यासाठी खत-बी शेतात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना एवढ्या आधुनिक काळात सुद्धा डोक्यावरूनच खत बियाणे शेताकडे घेऊन जावे लागत आहे। त्यामुळे हा शेत रस्ता मजबूतीकरण झाला पाहिजे यासाठी गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने ग्रामस्थ मागणी करत आहे। परंतु मंजूर झालेला शेत रस्ता आहे लवकरच करू असे ग्रामपंचायत कडून सांगण्यात येत आहे। पण प्रत्यक्षात मात्र आजही रस्त्याचे काम झालेले नाहीये। त्यामुळे महिला, अबाल, वृद्ध यांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। पावसाळ्याच्या काळात अनेक वृद्ध, लहान मुले पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाने वाहून गेली होती, परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा जीव वाचलाय। भंगेवाडी येथील हा रस्ता अत्यंत आवश्यक असताना ग्रामपंचायत मात्र याकडे सरास दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे नागरिकांनी आता या रस्त्याचे गराणे आमदार अभिमन्यू पवार यांना ऐकून त्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून हा रस्ता करून द्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। यावेळी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, युवा नेते अजय मुस्के, दिनकर राठोड, गणेश कंदगुळे, शेतकरी बबरुवान कंदगुळे, अंगद कंदगुळे, आकाश जाधव, दिलीप राठोड, विशाल जाधव, रोहित मुस्के, जनार्दन कंदगुळे, दिगंबर कंदगुळे, गणपती मुस्के, शत्रुघ्न कंदगुळे, रघुनाथ मुस्के आदींचे शेतकरी उपस्थित होते। हा जो रस्ता दिसतोय हा शेत रस्ता सारोळा देवंगरा शिवरस्त्याला जोडणार आहे आणि तो शिवरस्ता औशाला जोडणारा रस्ता आहे। त्या मुख्य रस्त्याला जाण्यासाठी साहेब हो काय असल्या चिखलातून आम्हाला जावं लागतं। पेरणीचे दिवस असू द्या, उन्हाळ्याचे असू द्या, हिवाळ्याचे असू द्या, कायमस्वरूपी या ठिकाणी चिखल पाणी राहते आणि बाया माणसाला सुद्धा ह्या चिखलातून जावं लागते। पावसाळ्यामध्ये तर अनेक जणाला इथून पाण्याच्या प्रवाहाच्या त्या दाबामुळं पडले, त्यांना जखमा झाल्या, अशी सगळी विदारक परिस्थिती आमच्या भंगेवाडीच्या ह्या शेतरस्त्याची झाली आहे। गेल्या 10 वर्षापासून ग्रामपंचायतकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो की बाबा ही मुख्य रस्ता आहे, 80% लोकांना आपल्याला या रस्त्याने जावं लागते आणि बाया माणसाला खूप मोठा त्रास होते, अशी त्यांना आम्ही विनंती वारंवार करून सुद्धा त्यांनी काय ह्याच्याकडे दुर्लक्ष केलंय आम्हाला प्रश्न पडत आहे। आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार असलेले अभिमन्यू पवार साहेब हे शेतरस्त्याचे जनक आहेत। त्यांचा जो संकल्प आहे ही त्यांची संकल्पना राज्य सरकारनं अंमलात आणली, मात्र आमच्या भंगेवाडीचे सरपंच त्याच्याकडे का बरं दुर्लक्ष करल्यात हा आम्हाला मोठा पडलेला प्रश्न आहे। त्याच्यामुळं हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांना खूप मोठा त्रासातून या ठिकाणी वावरावं लागत आहे। आणि जर हा रस्ता झाला नाही तरी आमचे आमदार हे शेतरस्त्याचे जनक आहेत, त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला शेतरस्त्याचा पॅटर्न दाखवून दिलाय आणि आम्ही काय ह्याच्यापासून वंचित आहोत। आमदार साहेबाला आमचा या तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे, साहेब आम्ही तुमच्या मतदारसंघात हाव का नाही, का आमचे सरपंच तुमच्या विरोधात आहेत? कारण जर त्यांनी तुमच्या पक्षाचे असून जर तुमची संकल्पना अंमलात आणून इथं रस्ते करत नसतील तर हे सरपंच तुमच्या एकतर विरोधात असतील किंवा आम्ही तुमच्या मतदारसंघात नाही असं आम्हाला समजावं लागेल। त्यात एवढं मोठं भारतीय जनता पक्षाचं सरकार रस्त्याचं जाळं उभं करतंय, एवढे मोठे मोठे हायवे करोडो हजारो कोटी रुपये खर्चून या ठिकाणी केले चालल्यात, मात्र शेतकऱ्याच्या रस्त्याकडे हे सरकार दुर्लक्ष करतंय का असा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडत आहे। 80% या भंगेवाडी गावातल्या लोकांना वापरात असणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असेल तर शेतकरी संघटनेच्या वतीनं अख्ख्या भंगेवाडी गावातील ग्रामस्थांना घेऊन आम्ही आमदार साहेबाच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा या ठिकाणी निर्णय घेणार आहोत। माझं बबरुवान सदाशिव कंदगुळे, बबरुवान सदाशिव कंदगुळे आणि हे रस्ता पूर्वीपासून आहे पाण्याचा रस्ता म्हणून या रस्त्याची भलतीच अडचण आहे। सगळं पाणी हे शेतकऱ्याला सगळे अडचण पडलेले इथून जायला। एकदा दोनदा पडलो आम्ही इथे साहेब, तर आम्ही एवढी मेहरबानी करून आमदार साहेबांनी एवढ्या रस्त्याची मंजुरी दिली आहे सगळी, एवढा रस्ता तयार करून देणे। हे खड्डे असेच का? असेच आहेत खड्डे, वर्षभर असंच? वर्षभर असंच, वर्षभर नाही 10 वर्ष झाले कंटिन्यू आम्हाला जवळ समस्या तेव्हापासून असंच आहे। तक्रारी केलो का नाही? तक्रार केला, पंचायतला दिला आम्ही, पंचायतला दिला, आमदारला दिला, करतोच म्हणल्यात, बजेट सुद्धा आलंय म्हणतात, मग करणार गेले। मंजुरी आहे पण करत नाहीत। हा मंजुरी करत नाहीत, मंजुरी आहे ते आता करतो म्हणतात नुसतं, आम्हाला काही जनतेला कळणं गेलं की हा तोंडी आश्वासन देतात दुसरं काही होणार आहे म्हणण्यामध्ये 2-3 वर्ष गेले आमची।
परंपरेचा रस्ता आहे जुना. या रस्त्याला कसले अडचण आहे सगळी, ही जायला येणार यायला येणार. खात बी कसं नेता खात बी टाळवर नेता, इथं गाड्या सोडता पुन्हा देता वरी तिथवर येईल तिथवर गाडी नेता. राशी कसं आणता राशी बी कोरडं झालं तर आणता, नाही तर खांद्यावर डोक्यावरच आणता येते. डोक्यावर हा डोक्यावर. दिनकर रामराव रोड भंगेवाडी. कुठला रस्ता हे पान रस्ता शेतीकडे जाण्याचा जुना पारंपरिक रस्ता आहे आणि हे पिढ्यानं पिढ्या इथं आमचा असं जन्म गेलाय, तरी ह्या वाटेनं आम्हाला चालायला सुद्धा येत नाही साहेब. आणि पावसाळ्यामुळे तर इकडे येण्याची विलाजच नाही. आता पाऊस नसताना असा आहे, मोटरसायकली जात नाहीत, बैलगाड्या जात नाहीत आणि पूल नाही, काय नाही, कसलीच सुविधा नाही इथं. म्हशी जनावर पावसाळ्यामध्ये वाहून गेले इथून. हा रस्ता मंजूर होऊनही ह्याची कामे वारंवार 10 वर्षापासून झालंच असं आम्हाला ऐकू आहे, पण काम होत नाहीत. काय बजेट कमी आहे असे काही बी कारणे सांगून आम्हाला वैयक्तिक त्रास होत आहे साहेब. सर्व शेतकऱ्यांना इकडल्या आम्हाला भयंकरच कसरत करावी लागते. बाया लेकरं जाण्यासाठी त्यांना तर विलाजच नाही. एकतर चिखला पाण्यामध्ये माणूस पडतंय, मोटरसायकली सुद्धा जात नाहीत आणि वारंवार बी करून हे रस्त्याची परिस्थिती अशी आहे. आता पाऊस नसताना असला आहे आणि पाऊस जर असला तर इकडे येण्या जाण्याची पूर्ण रस्ताच बंद होतो इकडून. तरी पावसाळ्यामध्ये येण्या जाण्यासाठी आपले खात बिन येण्यासाठी माल नेण्यासाठी सुद्धा बैलगाडी सुद्धा जाऊ शकत नाही साहेब इथून. आणि एक तर बैलगाडी गेली तर एक चाक जातोय वर, एक चाक खाली जातोय. त्यासाठी आम्हाला डोक्यावर सगळं उचलून खात बी न्यावं लागते, असली परिस्थिती आहे. वारंवार शासनाने एवढी योजना करून ही पानंद रस्ते शेती रस्ते सांगून ही आमच्या भंगेवाडीचे कामं होत नाहीत. ह्याची कारणं आम्हाला सांगा. जर इथं एवढं वारंवार सांगून ही ग्रामपंचायत ठराव देऊन काम जर होत नसतील तर आम्ही नंतर कलेक्टर ऑफिसला सर्व गावकरी मिळून कलेक्टर ऑफिसवर आंदोलन घालणार. आता जर इथून पुढे रस्ता नाही झाला तर आमदार साहेबाच्या ऑफिसवर जाणार आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन देऊन ह्या रस्त्याची कामे खात्रीपूर्वक करून घेणार. जर नाही झाल्या तर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. हा रस्ता भंगेवाडी शेत रस्ता आहे आणि पूर्ण वारंवार ग्रामपंचायतला कंप्लेंट केली की बाबा शेतकऱ्याला तकलीफ होईल आहे. इथून आता पेरणी झाली, पेरणीत इथं बैलगाडी लावावी लागते. इथून खातबी डोक्यावर घेऊन जायचा आणि मग पेरणी करायची. ट्रॅक्टर इथून जात नाही, बैलगाडी जात नाही. माणसं गेल्या वर्षी इथं ह्या नाल्यातून दोघा तिघाची जनावर वाहून गेली आणि ग्रामपंचायतला सांगितले, ग्रामपंचायत म्हणते मंजुरी झाली आहे, येणार आहे, होणार आहे. असं 4-5 वर्ष झालं हेच चालू आहे कारण. आणि आमदार साहेबाच्या ऑफिसला भेट दिली, त्यांनी म्हणजे मंजुरी दिली आहे, समजा काम झाले. ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे हे काम रखडले. असं कोण आमदार ऑफिसला म्हणलं? असे इकडं 50-60 शेतकरी पूर्ण, म्हणजे हा मेन रस्ताच आहे शेताकडे जायचा. 80% शेतकरी इथूनच जावं लागते. हा म्हणजे औसाला जायचं जर म्हणलं तर आम्हाला इथूनच जावं लागते. तिकडला किनीचा रस्ता तर कसला झाला तुम्ही बघितलं. तेच परिस्थिती, इकडं पण तेच तिकडं पण तेच, पूर्ण हलगर्जीपणा चालू आहे. दखल घ्यावी आणि आमच्याकडे बघावं जरा. माझं नाव शत्रुघ्न सदाशिव कंदगुळे, भंगेवाडी, तालुका औसा. हा पानंद रस्ता आहे. भंगेवाडी ते सारोळा मोडला जोडणारा रस्ता आहे. तो रस्त्याची दुरावस्था बऱ्याच दिवसापासून आहे. रस्त्यात आता सध्या पाऊस पाणी नाही तर एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत. गाड्या जात नाहीत, बैल जात नाहीत, म्हातारे कोतारे पडतात. आणि पावसाळ्यात तर पाणी आल्यानंतर माणसं वाहून जायचे वखत आलाय. मागे एकदा एक लिकरू वाहून गेलं, त्याला गळपटून आम्ही पुढे जाऊन धरलो. तरी आमदार साहेबाला, अभिमन्यू पवार साहेबाला, रस्त्याचे जनक आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात साहेब हे मोठमोठे रस्त्याचे जाळं निर्माण करतात. आमच्या छोट्याशा गावामध्ये हा रोड तयार होत नाही. तर एक आमदार साहेबाला नम्र विनंती आहे की हा रोड त्वरित करून शेतकऱ्याला जाण्या येण्याची सोय करून द्यावी, हीच नम्र विनंती. मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, औसा.